नमस्कार. सध्या बाजारात भेसळयुक्त पदार्थांवर चांगलाच निर्बंध घालण्याचं काम IAS तुकाराम मुंढे साहेब हे मोठ्या धाडसानं करत आहेत. पण हे चित्र पाहून मात्र तळपायाची आग मस्तकात जाईल. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या महाराष्ट्रात तुकाराम मुंढे हे नाव तुफान गाजत आहे. भेसळ माफिया या लोकांची सध्या झोप उडाली असून मुंडे नावाचा त्यांनी मोठा धसका घेतला आहे. गेल्या काही दिवसातच IAS तुकाराम मुंढे यांची बदली अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून झाली. हे ऐकताच भेसळ माफियांची चांगलीच पळताभुई थोडी झाली आहे. अगदीच मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर विभागात अन्न व औषध प्रशासनाच्या FDA या पथकाने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी खाद्यतेल, गुटखा, पनीर यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले असून कोट्यावधींचा मुद्देमालही या पथकाने जप्त केला. त्यावेळी FDA पथकावर हल्ला देखील झाला, पण तो त्यांनी शिताफीने परतावून लावला. दरम्यान या गोष्टी घडत असताना मात्र सध्या बाजारातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यापारी आहे जो विकायला ठेवलेल्या काकड्या ह्या हिरव्या रंगात बुडवून बाजूला विकण्यासाठी ठेवत आहे. ह्या काकड्या पाहताच त्या ताज्या आहेत असंच वाटत आहे, पण प्रत्यक्षात मात्र ही दिखाऊगिरी असून हा सर्व प्रकार जीवघेणा असल्याचं समजलं जात आहे.